तालुक्यातील मिरज म्हैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉइंट ढाबा या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून सुमारे 62 जणांना ताब्यात घेतलाय। यावेळी जुगाराचे साहित्य, 20 मोटरसायकल, 4 चाकी वाहने, 1 रिक्षा, मोबाईल असा एकूण 54,82,220 रुपये इतका मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। टर्निंग पॉइंट या ढाब्यावर बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती। यावेळी पथकाने मध्यरात्री पोलीस फौजफाटा घेऊन छापा मारला। यावेळी जुगार अड्डा चालक यांच्यासह 62 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या 62 जणांच्या मध्ये वड्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिषेक मगदूम आणि रमेश नाईक यांचाही समावेश आहे। जुगार खेळणारे संशयित आरोपी यांच्यासह जुगाराचे साहित्य, वाहने जप्त केलेला मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणे येथे विशेष पथकाने जमा करून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्याकडे दिलाय। याबाबत अधिक माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण राजकर यांनी दिली आहे। तर पोलीस ठाणे हद्दीत टर्निंग पॉइंट हॉटेल या ठिकाणी चालल्या असलेल्या जुगार अड्ड्याची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर मिळालेल्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेल्या पथकातील PI स्वामी तसेच PSI अफरोज पठाण व स्टाफ यांनी काल रात्री टर्निंग पॉइंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला। सदर ठिकाणी 62 इसम हे 3 पत्ती ताशपत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत। त्या सर्व 62 लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्या छाप्यामध्ये एकूण 4,25,000 रुपये रोख तसेच 20 मोटरसायकल, 4 चाकी व 1 रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण 54,82,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर इसमांविरोधात मिरज शहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास API गादेकर मिरज शहर पोलीस ठाणे हे करेल।